जावळी तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरून राजकीय संघर्ष टोकाला गेलेला आहे। या वादावर शशिकांत शिंदे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर हुमगाव येथील सीसीटीव्ही फुटेजची छेडछाड करून एकतर्फी गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप केला आहे। या प्रकरणावरून पोलीस आणि प्रशासनाच्या भूमिकेविरोधात न्यायालयात जाऊन कायदेशीर लढा देण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत। दादागिरी वगैरे करत नाही आणि करणार पण नाही। लोकांनी ठरवलं, मी कोणाला दादागिरी केली नाही, करणार नाही। 99 पासून कोणाची दादागिरी होती, कोणाची सगळं माहिती आहे। मला वाटतं की मी काही केलं नाही, फक्त जिथं दादागिरी झाली तिथं उभा राहिलो, एवढंच फक्त माझा इतिहास आहे। कार्यकर्त्यांच्यात मध्ये होमगावमध्ये काही मारामारी झाली वगैरे ते प्रकरण? होमगावचं तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलं असेल। होमगावच्या बाबतीमध्ये जे दाखवलं गेलं ते चुकीचं आहे, प्री प्लॅन होता तो। माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपवर जे आले, जर सीसीटीव्ही फुटेज बघितला तर मला वाटतं शिवेंद्रराजेंना सुद्धा गैरसमज करून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज बघितला तर तो आमच्या त्या मुलाकडे आला आणि तिथं त्यांनी मारहाण करण्याच्या बाबतीत प्रयत्न केला। परत आखाडला गेला, परत 3-4 माणसं घेऊन आला आणि तिथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला। पण काय आलं आहे, पोलिसांकडे आम्ही सर्व पुरावा दिलेले आहे, पण पोलिसांनी काय एकतर्फी केस घेतलेली आहे आणि दुसरी केसच्या बाबतीमध्ये घेतलं नाही आणि चैन गेली, दरोडा घातला, असे काही कलम लावण्याचा प्रयत्न केला आहे। सत्य परिस्थिती यावी, आम्ही आता कोर्टात त्याला चॅलेंज करणार आहोत आणि समोरच्यांच्यावर केस करावी म्हणून विनंती करणार। आता तुम्ही घरात येऊन जर कोणी त्या मुलाला उगीच कोणतरी डिवचायचा प्रयत्न केला तर ते योग्य नाही ना। आणि होमगाव आखाडे गाव माझंच आहे, हिंदवली सगळी गावं माझीच आहेत, त्यामुळे मी तिथं अशा प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न करणार नाही। आणि मी खरंच सांगतो, मी आजही लिहून देतो, मी काय दादागिरी करण्याच्या भानगडीत पडणार नाही। फक्त जे काही लोक चुकीचे वागत आहेत, त्या वागणाऱ्या चुकीच्या लोकांना कुठंतरी सरळ वागवा एवढीच माझी त्यांना विनंती आहे। आणि कोण कुठे कमी नसो, नारळवाल्या सगळेजण करतात ना, काय करतात। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।